मुंबईतील मिठी नदीचा गाळ उपसा प्रकरणी अभिनेता डिनो मोरिया मोठ्या संकटात सापडल्याचं पाहायला मिळतंय। या प्रकरणामध्ये डिनो मोरियाच्या मुंबईतील घरावर ईडीकडून छापा टाकण्यात आला आणि शुक्रवारी सकाळी 8 वाजता ईडीच्या अधिकारी डिनो मोरियाच्या घरी दाखल झाले। आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीने स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे। जवळपास 14 तास ईडीकडून डिनो मोरियाची चौकशी करण्यात आली आहे। दरम्यान याआधी डिनो मोरिया याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2 वेळा चौकशी केली होती। डिनो मोरिया याचा भाऊ सॅटिनो मोरिया याचाही याची सुद्धा चौकशी करण्यात आली। दरम्यान शुक्रवारी ईडीनं मुंबईमध्ये 15 ठिकाणी छापेमारी केली। मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेनं याआधीच 13 जणांना अटक केली होती, ज्यामध्ये मनपाचे अधिकारी आणि कंत्राटदारांचा समावेश आहे। इनकम टॅक्स वाले असतील, EOW वाले असतील, ACB वाले असतील, ED वाले असतील, CID वाले असतील, CBI वाले असतील, यांना जो अधिकार दिलेला आहे त्या पद्धतीने होणार ना। जर त्याच्यामध्ये काही चुकीचं घडलेलं असेल तर पुढची ॲक्शन होतील, चुकीचं घडलेलं नसेल तर ते सगळी त्याची तपासणी करतील आणि सोडून देतील।